श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर या महिन्यामध्ये आपल्याला एनर्जी जी चेक करायची आहे, जे एनर्जी बघायची आहे, ती मे महिन्यासाठी असणार आहे, कुंभ राशीसाठी असणार आहे. तुमच्यामध्ये कोणता बदल घडतोय, कोणत्या चांगल्या सकारात्मक पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये बदलताना दिसत आहेत, हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी एकतरी कसं आहे, शनिदोष सुरू आहे ना, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. शनिदोष असल्यामुळे ॲक्शन घेण्याची वेळ आहे, पण प्रत्येक वेळेला देवाची अडचणसुद्धा येत आहे. देव तुमच्या पाठीशी आहे का नाही, हा सुद्धा तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो. इतकं माझ्या डोक्यामध्ये तुम्ही टेन्शन खूप घेता, तुम्ही टेन्शनमध्ये खूप आहे. टेन्शन, वाव, निगेटिव्ह एनर्जी. मी तरी मला वाटलंच होतं की कारण कुंभ राशीला आता सध्या तरी ग्रहमान व्यवस्थित नाही आहेत म्हणण्यापेक्षा शनिदोष असल्यामुळे थोडी निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव त्यांच्यावर तीव्रतेने वाढतोय. तुम्हाला स्वामी सेवा ठेवायची आहे, जेणेकरून ती गोष्ट जर तुमच्या आयुष्यात त्रास देत असेल तर कुठंतरी ती स्थिर राहील. संपणार तर नाही, बरोबर, संपणार नाही, पण ती स्थिर राहील. एक सुरक्षा कवच तुमच्या अवतीभोवती निर्माण होतं, जेणेकरून ते स्वामी तुमच्यापर्यंत काही गोष्टी निगेटिव्ह पोचून देत नाहीत. एक बॉन्डिंग असते देवाची ना आपली, जे देवाला आपल्याला सगळ्या गोष्टी समजत असतात आणि तिथून ही निगेटिव्ह एनर्जी बांधून ठेवण्याचा प्रयत्न देव करत असतात. तर महत्त्वाचं असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर काय देवाची शक्ती तुमच्यावर असेल तर ती नक्कीच आहे. तुम्ही टेन्शन डिप्रेशनमध्ये आहात आणि खूप वेदना, खूप त्रास जो पास्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे, जो विश्वासघात तुमचा केलेला आहे, त्या इतक्या वेदना जे हृदयात तुम्ही साठवून ठेवलेत त्या कुठेतरी त्रासदायक होताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यात आत्ता ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचं त्रास, मनस्ताप कुठेतरी भरपूर होतो. म्हणून तुम्हाला रात्रीची झोप अचानकपणे मोडली तर परत झोप येत नाही. इतकी तीव्रतेची ताकद आहे ती, जे तुमच्यासाठी त्रासदायक होते. तुमची मानसिकता बिघडते, त्रास होतो, रडता, खूप त्रास होतो त्या गोष्टीपासून तुम्हाला. तर अजून एक अशी एनर्जी आहे की ॲक्शन घेण्याची वेळ आहे. तुम्हाला रडत बसायचं नाही, आता काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी सिद्ध करायचं आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्याला एक वळण मिळेल, एक आकार मिळेल, एक सिद्धी मिळेल. असं काहीतरी तुमच्या आयुष्यात आता घडवायचं आहे, तुम्हाला ते करायचं आहे. आणि ते या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चान्स चांगला आहे आणि ते तुम्ही करू शकताय. एक अनुभवाची शिदोरी आहे तुमच्याजवळ, ज्या जोरावरती तुम्ही इथून पुढे जाऊन तुमच्या आयुष्याची प्रगती करू शकता, एक न्याय घेऊ शकता. जे पास्टमध्ये ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे तो कुठेतरी तुम्ही बॅकफायर करून त्यावरती काहीतरी निर्णय घेण्यासाठी तुम्ही तयार होऊ शकता. आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ते बॅकफायर होणार तर नाही, पण देवाची शक्ती, देवाची एनर्जी. अमावस्याला पौर्णिमेला तुम्हाला दैवताचा नैवेद्य घरामध्ये करायचा आहे, एक नारळ अमावस्याला घरामध्ये द्यायचा आहे. हे निगेटिव्ह शक्तीमुळे मी तुम्हाला हा उपाय सांगते आहे, कारण ही निगेटिव्ह शक्ती तुम्हाला त्रासदायक आहे. तुमच्या आयुष्याची पैसा, धनसंपत्ती, आर्थिक परिस्थिती, एखादं देणं घेणं असेल ते फिटत नाही आहे, तर हे सगळं घरात सुख शांती नाही. कोण ड्रिंक म्हणजे समजलं असेल तुम्हाला, ड्रिंक करतायत त्या लोकांचं अप्रतिम ड्रिंक होतं आहे. घरात वादविवाद होतं आहे. कर्ज देणं घेणं असेल तर ते काढलं असेल तुम्ही तर ते फिटत नाही आहे. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या इथं होताना दिसत आहेत. आणि दुसरं असं आहे, प्रतीक्षा करता एका गोष्टीची, एका वेळेची, जे तुम्ही जिंकण्यासाठी तुम्हाला सहमत करते आणि त्यातून तुम्ही जिंकून पुढे जावावं ही तुमची इच्छा असते, पण ते होत नाही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला अडवून धरण्याचा प्रयत्न ती वेळ करत आहे. जी शनिदोषाचा त्रास तुम्हाला आहे आणि निगेटिव्ह शक्तीचा पण त्रास तुम्हाला आहे. जी निगेटिव्ह शक्ती म्हणजे खूप जणांच्या लक्षात येत नाही. निगेटिव्ह शक्ती म्हणजे आपल्यावर तांत्रिक क्रिया करणे, आपलं बंधन करणे, आपलं देव बांधणे, किंवा आपण जे कामात यश मिळते त्या कामाला बंधनिक आळा बांधा करणे. अशा काही गोष्टी तुमच्यासोबत जर घडत असतील तर ते शनिदोषाचं लक्षण आहे आणि ते तुम्हाला त्रास देताना दिसत आहे. आणि हे तेव्हाच घडतं जेव्हा आपला गुरु बळकट नसतो, आपल्याला शनिदोष असतो. तुमच्या पायात जर काळा धागा असेल, दोन्ही पायात, कुठंही असेल, कोणत्याही पायात, तर तो काढून टाकायचा आहे. शनीची जागा आपल्या हातात आहे. लेडीजांनी डाव्या हातात बांधायचं आहे आणि पुरुषांनी डाव्या हातात बांधायचं आणि लेडीज आहेत त्या ताईंनी उजव्या हातात आपला धागा बांधायचा आहे. आणि ज्यांनी कुंभ राशीच्या लोकांनी शनिदोष आहे त्यांनी 7 वेळा ते धागा बांधायचा, 7 गाठी मारायच्या. दर अमावस्येला
तो धागा आपल्या हातातून काढायचा आहे आणि आपल्यावरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि तो जाळून टाकायचा आहे आणि दुसरा धागा परत बांधायचा आहे. अमावस्येला बांधायचा नाही, अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी बांधायचा आहे. जेव्हा अमावस्या पूर्ण संपते त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि जो उतारा आपल्या अंगावरून उतरून टाकायचा आहे तो तुम्हाला अमावस्येच्या बऱ्याच दिवसाला करायचा आहे. मग ते रात्रीचा असू किंवा सकाळचा असू दे. शक्यतो माझ्या मते प्रदोष काळामध्ये केलेलं अतिउत्तम, कारण त्यावेळेस जरासा प्रभाव चांगला असतो. हा उपाय तुम्हाला करायला विसरायचा नाही जोपर्यंत तुम्हाला शनिदोष आहे तोपर्यंत. ह्या 2026 पूर्ण 12 महिने जरी केल्या तर चालेल. 12 वेळा फक्त करायचं आहे आपल्याला, असं नाही की रोज उठून तेच करत बसायचं आहे. एकदम तुम्ही मोठी एखादी गुंडी म्हणजे सेट आणून ते जरी ठेवला काळ्या धाग्याचा तरी तुम्ही हवं तसं पाहिजे तसं तुम्ही वर्षभर थोडा थोडा यूज करू शकता. आणि ती गाठ सोडताना कापायचं नाही आहे, सोडून काढायचे आहे गाठ आणि ते आपल्यावरून 3 वेळा उतरवायचं आणि जाळून टाकायचं आहे आणि ती राख लांब नेऊन टाकायची. तर ही एनर्जी आहे तुमची. दिव्य संदेश, दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूयात. ओम नमो आदेश, श्री स्वामी समर्थ. दिव्य संदेश, दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे? दिव्य संदेश, दिव्य मॅसेज. ओके, त्रिशूळ. वाव, किती छान एनर्जी आहे तुमच्यासाठी. मला पवित्र वाटतंय की तेजस्वी इतकं तेज आहे त्या त्रिशूळामध्ये जे चमकत आहे. त्रास किती, तुम्ही डगमगत नाही. कितीही त्रास असला तरी तुम्ही डगमगत नाही. ओके. तणाव असेल, शरीराला आळस, तणाव असेल आणि चिंता असेल आणि आजारपण असेल. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला ह्या घरातल्या काही गोष्टी तुम्हाला त्या सगळ्याच आजारपण जरी असेल तर त्याला नाश करण्याची ताकद तुमच्यामध्ये येताना दिसते आहे. सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी नष्ट होण्यासाठी तुम्हाला ताणतणाव असेल किंवा अजून निगेटिव्ह गोष्टी असतील तर ते निघून जाण्याची वेळ आता तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. आणि रोज झोपताना तांब्याच्या तांब्यानामध्ये म्हणजे तांबणामध्ये तुम्हाला थोडंसं जल ठेवायचं आहे आपल्या उशा शेजारी आणि ते रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. दररोज हे करायचं आहे रेमेडी. तुमच्या बुद्धिमत्ता जे आहे त्यातले निगेटिव्ह शक्ती ते कुठेतरी बॅकफायर होऊन तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी येण्यासाठी सुरुवात होत असते. आणि ही जी सुरुवात आहे मे महिन्याची ती पौर्णिमेपासून होणार आहे. आणि पौर्णिमेचा दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे, दिव्य संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण आता बघणार आहोत. कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चेंज होतील, कोणत्या बदलतील, कोणत्या गोष्टी आता बदलण्याची वेळ तुमच्या आयुष्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. वातावरणात लक्ष ठेवा. वातावरणात बदल होतोय का? तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला काय त्रास देत आहेत का? किंवा तुम्ही ज्या गोष्टीत आता एकांतात जरी असाल तर तुमच्या अवतीभोवती काय चालतंय, काय गोष्टी घडत आहेत याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातूनच तुमच्या काही गोष्टी आता नवीन उदयाला येणार आहेत. तर तुम्हाला त्या गोष्टीचं सतर्कतेने काळजी घ्यायचं आहे. गणपती बाप्पांचा मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे? ओम नमो आदेश. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. बालपण. लहान मुलांना तुम्हाला पिवळ्या रंगाचा लाडू, बेसन लाडू, पिवळ्या रंगाची फुलं देवाला अर्पण करायचे. पण पिवळ्या रंगाचा खाऊ जो असतो तो लहान मुलांना वाटायचा आहे तुम्हाला या महिन्यामध्ये. कधीही वाटा, पण वाटा. लहान मुलांना पिवळ्या कलरचं चॉकलेट किंवा पिवळ्या कलरचा लाडू, पिवळ्या कलरचं काहीही गोड पदार्थ जेणेकरून मुलांना खूप आनंदी होतील असं तुम्हाला हे रेमेडी आहे ते या महिन्यामध्ये करायचं आहे ज्यांना शनिदोष आहे त्यामुळे. तर श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. कमेंट देखील भरपूर करा. ही पूर्ण कनेक्टिव्हिटी तुम्हाला मॅच झालेली असेल तर. श्री स्वामी समर्थ.